विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे जव्हार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी श्री भाबड भगवान विक्रम ज्युनियर कॉलेज प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. यामागील तासिकेमध्ये आपण शीतयुद्धाबद्दलची माहिती पाहिलेली आहे. शीतयुद्धामुळे निर्माण झालेले साम्यवादी गट, भांडवलशाही गट आणि त्यामुळे जगामध्ये निर्माण झालेला तणाव याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. आज आपण शीत करारानंतर, शीतयुद्धानंतर ज्या वेगवेगळ्या संघटना अस्तित्वात आलेल्या आहेत, जे वेगवेगळे करार झालेले आहेत, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आज आपण नाटो, एनजूस, सिएटो, सेंटो आणि वारसो कराराबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण नाटो या संघटनेबद्दल माहिती पाहू. नाटो या संघटनेची स्थापना 1949 मध्ये करण्यात आलेली होती. नाटो या संघटनेचा मुख्य उद्देश सोव्हिएत रशियाच्या विस्तारवादी युरोपीय राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आली. सांगण्याचं तात्पर्य, सोव्हिएत रशियाचा साम्राज्य विस्तार रोखण्यासाठी, सोव्हिएत रशियाची साम्यवादी विचारसरणी रोखण्यासाठी नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती. नाटो या संघटनेमध्ये प्रामुख्याने नॉर्वे, फ्रान्स, इटली, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड, पोर्तुगाल, तुर्कस्तान, पश्चिम जर्मनी, ग्रीस, बेल्जियम, कॅनडा, आइसलँड, लेक्झबर्ग आणि स्पेन इत्यादी देश नाटो या संघटनेचे सभासद होते. म्हणजे जो भांडवलशाही वर्ग होता तो प्रामुख्याने नाटो या संघटनेचा सभासद झालेला होता असे दिसून येते. नाटो करारामध्ये प्रामुख्याने जी महत्वाची कलम होती त्याबद्दल आपण माहिती पाहूया. कोणत्याही एक अथवा त्याहून अधिक राष्ट्रावर कोणी आक्रमण केल्यास ते सर्वांवरील आक्रमण मानले जाईल. नाटोचे सभासद देश शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रयत्न करतील.
सभासद राष्ट्रांनी परस्परातील प्रश्न विचार विनिमयाने सोडवावेत अशी महत्वाची जी कलम होती ती नाटोमध्ये होती. नाटोचे प्रमुख केंद्र पॅरिसमध्ये आहे आणि नाटोचे सर्व महत्वाचे निर्णय अमेरिका घेत असे. पुढील काळामध्ये नाटोला प्रत्युत्तर देण्यासाठी सोव्हिएत रशियाने साम्यवादी राष्ट्रांचा वारसो करार घडवून आणलेला होता. यानंतर आपण एंजूस कराराबद्दल माहिती पाहू. एंजूस करार हा 1 सप्टेंबर 1951 रोजी झालेला होता. एंजूस हे नाव प्रत्येक राष्ट्रातील आद्याक्षरावरून दिलेलं आहे. ए म्हणजे अमेरिका, NZ म्हणजे न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच US या सर्वांचे मिळून एंजूस हे नाव तयार झालेले दिसून येते. एंजूस मध्ये प्रामुख्याने 3च देशाचा समावेश होता: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका. ही तिन्ही राष्ट्र पॅसिफिक महासागराशी संबंधित आहेत. या तिन्ही राष्ट्रांनी जो करार केलेला होता तो स्वसंरक्षणार्थ केलेला करार होता. याला त्रिपक्षीय संरक्षण करार असेही म्हटले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर बदलत चाललेल्या परिस्थितीत साम्यवादापासून संरक्षण व्हावे म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला. ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचे हे पहिलेच उदाहरण होते. ब्रिटिश राष्ट्रकुलातील म्हणजे जे ब्रिटिशांच्या बाजूने होते त्यांनी अमेरिकेशी करार केलेले हे पहिलंच उदाहरण आहे असं या ठिकाणी काय का नमूद करण्यात आलेलं आहे. पॅसिफिक महासागरात असणाऱ्या देशांना साम्यवादी चीन पासून संरक्षण मिळावे असाही एक हेतू या कराराच्या पाठीमागील होता. त्यानंतर प्रामुख्याने सिएटो कराराची माहिती पाहू. 8 सप्टेंबर 1954 रोजी इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स या देशांनी एकत्र येऊन सिएटो हा करार केलेला होता. आग्नेय आशियातील राष्ट्रांनी संरक्षणाच्या उद्देशाने हा करार फिलिपाईन्स येथे करण्यात आला.
हाच करार आग्नेय आशियाई संरक्षण विषयक करार म्हणूनही ओळखला जातो. याही कराराचा मुख्य हेतू, मुख्य उद्देश हा प्रामुख्याने आग्नेय आशियात साम्यवादाचा प्रसार रोखणे हाच होता व आपल्या गटाचे संरक्षण करणे हा होता. कोणत्याही एका राष्ट्रावर आक्रमण झाल्यास अन्य राष्ट्रांनी त्या आक्रमणाचा सामूहिकरित्या प्रतिकार करायचा व आक्रमणाव्यतिरिक्त एकमेकांना सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी सहकार्य करायचे असे ठरले. वास्तवात मात्र करारात खूप अडचणी होत्या. कराराचे नाव जरी आग्नेय आशिया असले तरी या करारात आशियातील थायलंड, फिलिपाईन्स आणि पाकिस्तान एवढेच 3 देश होते. उरलेले सर्व देश पाश्चिमात्य होते. त्यांचा आग्नेय आशियाशी भौगोलिक संबंध नव्हता, ऐतिहासिक संबंध नव्हता. एकमेकापासून हे कित्येक किलोमीटर दूरवर होते. एकमेकांच्या प्रश्नाची सखोल अशी जाणीव नव्हती. त्यामुळे लष्करी दृष्ट्या या कराराची कुवत मर्यादित होती. सिएटो संघटनेचे मुख्यालय थायलंडमध्ये होते. या संघटनेकडे स्वतःचं असं सैन्य नव्हतं. सर्वप्रथम 1973 मध्ये पाकिस्तान या संघटनेतून बाहेर पडला आणि 1975 मध्ये फ्रान्सने या संघटनेची आर्थिक रसद रोखली आणि 30 जून 1977 रोजी या संघटनेचे विसर्जन झालेले दिसून येते. शिंटो संघटना. शिंटोची सुरुवातीचे नाव बागदाद करार असे होते. हा शीत युद्धकालीन करार होय. 24 फेब्रुवारी 1955 रोजी या करारावर इराण, तुर्कस्तान व इराक या राष्ट्रांनी सही केली. त्यानंतर इंग्लंड व पाकिस्तान ही राष्ट्र त्यामध्ये सामील झाली. अमेरिका या करारामध्ये सहभागी सभासद होती. परस्परांचे संरक्षण करण्यासाठी हा करार घडून आला. 1958 मध्ये इराकमध्ये नवे सरकार आले. इराकमधील क्रांतिकारकांनी पाश्चिमात्यांना अनुकूल असणारे सरकार उलथून टाकले. नव्या शासनाने, नव्या सरकारने बागदाद करारास विरोध केला. त्यामुळे 1959 मध्ये इराक हे राष्ट्र या करारातून बाहेर पडले. त्यानंतर बागदाद कराराचे रूपांतर सेंटो करारामध्ये झाले. कराराचे मुख्यालय सुद्धा बागदादमधून अंकारा म्हणजेच तुर्कस्तान या राष्ट्रामध्ये नेण्यात आलेले होते. सोव्हिएत रशियाच्या साम्यवादाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अमेरिकेने शिंटो कराराला प्रोत्साहन दिले. अमेरिका या करारातील सदस्य राष्ट्रांना आर्थिक व लष्करी मदत करू लागली. सोव्हिएत रशियाने
या करारातील एखाद्या राष्ट्रावर हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रतिकार करायचा असे धोरण शिंटो करारात ठरलेले होते. प्रत्यक्षात मात्र या कराराने कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा उपलब्ध करून देण्याची चारही राष्ट्रापैकी एकाचीही कुवत नव्हती. ग्रेट ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष देण्यास अमेरिकेलाही वेळ नव्हता. त्यामुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. करारामुळे एकमेकाचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपण स्वतंत्र धोरण राबवावे या मतावर राष्ट्र आली. पुढे इराण आणि पाकिस्तान या करारातून बाहेर पडली आणि शिंटो करार सुद्धा विसर्जित करण्यात आलेला होता. वार्सो करार युरोपमध्ये अमेरिकेच्या धोरणांना विरोध करण्यासाठी सोव्हिएत रशियाने वार्सो करार घडवून आणला. वार्सो करारामध्ये सोव्हिएत रशिया, अल्बेनिया, बेल्गेरिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रोमानिया या राष्ट्रांचा समावेश होता. 1968 मध्ये अल्बिया या राष्ट्राने वार्सो कराराचे सदस्यत्व सोडले. अशा पद्धतीने आज आपण नाटो, एन्जुस, सिएटो, सेंटो, वार्सो करार इत्यादी संदर्भात माहिती पाहिली. या सर्व कराराचा उद्देश किंवा या सर्व करार किंवा संघटनेचा उद्देश हा आपापली विचार प्रणाली जपणे हा होता. अमेरिकेला प्रामुख्याने भांडवलशाही विचारसरणी व रशियाला प्रामुख्याने साम्यवादी विचारसरणी चा प्रसार करायचा होता. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतरच्या काळामध्ये या सर्व संघटना आपोआपच विसर्जित झालेल्या दिसून येतात. धन्यवाद.